कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजून काही बोलायचं आहे इन्स्पेक्टर साहेब? एकदम कचकन चेहरा पडला तुमचा, तर घाम पण आला इकडून तिकडून। काय जाऊ दे ना ते आम्ही काही आमच्याकडे काही असं चूक नाही झाली, म्हणजे आम्ही आलो, आम्ही घर फक्त बघितलं आणि आम्ही जातो आता। आम्ही कोणाला सांगणार नाही काही, आम्ही काहीच बोलणार नाही। ही आणि ही पोरं आली होती, ती फक्त वॉच ठेवायला आली होती ना, त्यांनी काही केलं नाही तसं। नाही असं कसं, जाऊ द्या, असं नाही आवडलं आपलं। नाही इतक्या लवकर जाऊ द्या म्हणजे कसं, मजा नाही आली, मजा आली पाहिजे। मजा आहे ना, चौगुलीची स्टाईल आहे आता ना। आमची माणसं ना तुमची अशी जमली आहे ना, अशी सोलून सोलून तुम्हाला, समजलं ना? जायला तिला येऊ दे, तिचं इन्कम टॅक्सच बाहेर काढतो बरोबर। तिला नको का? मुलगी आहे ना, मिशी लावली ना, पण आता काय? दिव्या, हे बघ, मी आता जे काही केलं ते खरंच खूप गरजेचं होतं। का गरजेचं होतं? ते मी आता नाही सांगू शकत, पण तुला ते नंतर कळेल बरोबर। अरे चंदन, तुला कळत नाहीये, मी हे असं देवळात लग्न नाही करू शकत, हे चुकीचं आहे। अगं, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये। आपल्याला जर एकत्र राहायचं असेल तर तुला हे मंगळसूत्र घालावंच लागेल। चंदन, मी तुला परत परत तेच सांगतेय, मी हे लग्न करू शकत नाही, माझं लग्न ऑलरेडी ठरलंय। तू प्लीज प्लीज थांबव आता हे। ठीक आहे, ठीक आहे, ठीक। थँक्यू। तुला नाही करायचं ना लग्न? नाही। ओके, पण निदान हे मंगळसूत्र तरी घाल प्लीज। अरे काय बोलतोयस तू? तुला वेळ लागलाय का? तू काहीही बडबडतोयस? मी जे बोलतीये ते तुला कळत नाहीये की तुझ्या डोक्यात शिरत नाहीये? माझ्या डोक्यात? ठीक आहे, म्हणून मी तुला सांगत होतो की सगळ्या गोष्टी मी तुला नंतर सांगेल, पण तुला सगळं अगोदरच ऐकून घ्यायचंय ना। ठीक आहे, ऐक मग। माझा काका राहतोय इथे, म्हणजे भारतात, आणि तुला तर माहितीये माझे बाबा बाहेरगावी असतात। हा, मग हे मला माहितीये, तुम्हाला परत हेच का सांगतोय? माझ्या काकांना कोणी मूल बाळ नाही, त्यामुळे मी त्यांना मुलासारखा ना, म्हणून त्यांना त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची, आणि त्याकरता ते मुलगी शोधतायत। पण माझं प्रेम कोणावर आहे? कोणावर आहे? माझ्यावर। मग म्हणून मी त्यांना सांगितलं की आपलं लग्न झालंय। का? मला विचारून सांगितलंस? ही काही विचारण्याची गोष्ट आहे का दिव्या? तुझं प्रेम नाहीये माझ्यावर? हा, मग प्रेम आहे म्हणून न विचारता काहीही करशील? असं नाहीये दिव्या, प्लीज, मी काय म्हणतोय ते नीट समजून घे। तुला माहितीये की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, त्यामुळे आता प्लीज हे मंगळसूत्र घाल, म्हणजे मी माझ्या काकांना तुला भेटवायला घेऊन जाऊ शकेल, सो दॅट त्यांचा या सगळ्यावर विश्वास बसावा। हे तुझं चांगलंय, तू फक्त स्वतःचा विचार करतोस। जेव्हा माझ्या घरी हे सगळं कळेल तेव्हा काय होईल ह्याचा विचार केलायस तू? माझं घरातून बाहेर पडणं पण मुश्किल होईल। दिव्या, तुला समजत कशा नाही आहेत गोष्टी? काकांचा जर या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसला तर त्यांची सगळी प्रॉपर्टी आपली होईल। विचार कर ना थोडा। आणि मी कुठे म्हणतोय की हे मंगळसूत्र तू घरात घालून बस किंवा बाहेर घेऊन फिर। तुला फक्त काकांसमोर नाटक करायचंय, दॅट्स इट। म्हणजे फक्त नाटक करायचंय? दिव्या, मी तुला केव्हाचा तेच समजावतोय,
एकदा काकांना आपल्या या नाटकावर विश्वास बसला की त्यांची सगळी प्रॉपर्टी आपली होईल. विचार कर, आपलाच फायदा आहे त्याच्यात. काय चौगुले? अरे ये शिवा, ये ये पोरी ये. शिवा, ए पोरी, मला ना तुझ्याकडून ही अपेक्षा नाही. सॉरी माझं जरा ऐकून घ्याल का? मी काही घेतलं नाही आहे तुमच्या घरातलं. ती मिशी काढ बरं, मिशी काढते. पोरीच्या तोंडावर मिशी बरी वाटत नाही ना, अशी एकदा मिशी म्हणजे कशी अशी पाहिजे एकदम जबराट एकदम. हा? अरे वाव, काय माज होता ना, आली तो काय माज होता, आणि आता एकदम ढोस. ते बाकीचे सोबती आहेत बरं आपल्याकडे, ते इन्स्पेक्टर साहेब, ते हवलदार 12%. आता कोणते इन्कम टॅक्स ऑफिसर ते, अप्पर डिप्पर. सगळे आहेत व्यवस्थित पकडलेले आहेत. काय शिवा, हा बागले का हाऊस? अरे हा, तू हिशोबासाठी आली होती ना? आपण डायरेक्ट मध्येला हात घालू, हिशोब करू. पण खरं सांगू का, आता तुझाच हिशोब करायची वेळ आलेली आहे ना. अरे बापरे, मारतो काय मला? हा, बाया बिया वर करते मारतेस काय? हाय जो नेम ये तुझ्या तर आता झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.